मनोज जरांगे आजपासून पुन्हा दौरा सुरू करणार आहेत आणि आळंदीमध्ये आज त्यांचा कार्यक्रम होणार असून आजचा त्यांचा मुक्काम हा आळंदीमध्येच असणार आहे। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव साई यांनी। आमरण उपोषणावर ठाम आहात, मात्र तुम्हाला वारंवार समाज बांधव देखील सांगतायत, मराठा आंदोलक देखील सांगताय की तुमची तब्येत साथ देणार नाही तुम्हाला, आणि तुम्ही देखील सांगताय की मला स्वतःला माहित नाही की तब्येतीत काय होईल। तर तुम्हाला काय वाटतं आणि सरकारकडून काही हालचाली सुरू आहेत का? माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे पहिल्यापासूनच। मी काय आज शब्द बोलत नाही मी माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मी मायबाप मानलेला आहे। त्या लेकरांसाठी लढायचा आपण पण उचललेला आहे आणि आपण तो शेवटपर्यंत लढणार। आणि जे नोंदी मिळाल्या नाही त्या मराठा समाजासाठी सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे। हैदराबादचं गॅजेट सुद्धा सरकारनं घेणं खूप गरजेचं आहे। म्हणून आम्ही 10 तारखेला आमरण उपोषण करायचं ठरवलं आणि त्यावरती मी ठाम आहे। मग ते काही झालं तरी हरकत नाही। एक मात्र खरं आहे, प्रत्येक वेळेस मी समाजाचं ऐकतो, एवढ्या वेळेस फक्त समाजाचं ऐकत नाही, कारण मी उपोषण मागं घेत नाहीये, कारण समाजाच्या शब्दाच्या पुढे मी नाही, परंतु समाजाच्या हितासाठी आयुष्याचा त्यांना जर भाकरी द्यायची असली ना, आयुष्याचा जे सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित करायचा असेल तर मला जीव घेणं उपोषण हे जीवात बाजी लावून लढावंच लागणार आहे। राहुल गांधी म्हणताय की आमचं सरकार आलं तर आम्ही 50% पुढे आरक्षण देण्याचा विचार करू शकतो। आता इथं ओबीसी आरक्षणात सगळे मराठी गेले तर आता नंतर काय बघणार। पण किमान उशिरा व्हायना ते बोलले, काही तर बोलत सुद्धा नाहीत आणखी महाराष्ट्रातले। परंतु आम्हाला काय सरकार कोणाचं असो किंवा विरोधी पक्ष असो किंवा कोणी असो, आम्ही आमच्या समाजाशी प्रामाणिक आहेत। आम्हाला कोणी असलं तरी आरक्षण पाहिजे, ते आम्ही मिळवणार आहे, आता मिळवत आणलं आहे। छगन भुजबळांनी जे नावी समाजबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्यांनी परत सांगितलेलं आहे की ते वक्तव्य फक्त त्या गावापुरतं मर्यादित होतं, राज्यासाठी नव्हतं। ते खोटं बोलत ते नाही। तो ओबीसी नेता आहेत, माग ना मग माफी। तुझेच लोक आहेत ते नावी बांधव बिचारे गोरगरीब, मग त्यांची माफी मनातून। तू खरंच मानला नाही तर तो जर नाही मागले, तू किती मगरूर आहेस, तू किती अपमान करतो तुझ्या जातीचा हे सिद्ध होणार आहे। मग त्यांची माफी गोरगरीब नावी बांधवांची। पण नाही मागितले तर तू जाणून बुजून त्यांचा अवमान करतोय, जाणून बुजून त्यांना छेडण्याचा प्रयत्न करतोय। याचा असाच अर्थ आहे, 12 बलुतेदारांमध्ये ओबीसी मध्ये हा संदेश जाणार आहे की आपलंच खाऊ ना, आपल्या जीवावर मोठा होतो आणि आपलाच अपमान करतोय। तुला जर खरा मंत्री तू जर कायद्याला मानतो, फुलेंच्या विचारांना मानतो, तर तू मनातून माफी माग नावी बांधवांची। तू नाही माग केली तर तुला ते धडा शिकल्याशिवाय सोडत नाही। गौरव साई, पुढारी न्यूज, अंतरवाली, सराटी।